अंजनगाव सुर्जी येथील कृषी अधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते आणि प्रकल्प संचालक आत्मा अर्चना निस्ताने यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबवण्यात आला। यावेळी राधाबाई सारडा महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मयूर लहाने यांनी विविध रानभाज्यांबद्दल सखोल मार्गदर्शन केले, तर कपाळफुटी, केनाघोळ, तरोटा, सुरण, आंबाडी, कुंजर, करटुले इत्यादी रानभाज्यांचे नमुने यावेळी प्रदर्शित करण्यात आले। या कार्यक्रमाचं उद्घाटन अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी उपस्थित होते, तर शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन रानभाजीबद्दल माहिती जाणून घेतली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। सर्वप्रथम तर तुमच्यासाठी सगळ्यात पहिले जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी वाजवल्या। तुमच्यासाठी एकदा जोडी खूप असते, पण या ठिकाणी जे सर्व बसलेले आहेत त्या आपल्या त्यासाठी सगळ्यात पहिले टाळ्या पाहिजे आणि जोरात पाहिजे, जरा असं वाटलं पाहिजे, जोरात टाळ्या। आणि विशेष म्हणजे त्यांना अनुभवाचे शेतकरी वाटे भेटतात, पण तो काही लोकांना त्याची सणानुसार आपण वापरात आणत असतो आणि ती आपली जीवनशैली बनली। त्याच्यामध्ये त्याचा एक हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाच्या विरोधात धरण विरोधी शेतकऱ्यांनी महाएल्गार सभा संपन्न केली। या सभेत विदर्भ मराठवाड्यातील हजारो महिला, पुरुष शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली, तर हा सहस्रकुंड प्रकल्प कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे तशी जोरदार मागणी करत जान देंगे लेकिन जमीन नहीं देंगे असा नाराही यावेळी देण्यात आला। सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती। त्यानंतर पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। यानंतर मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारला असता स्थानिक आमदारांनी या विषयावर जनसुनावणी घेणार असल्याचं सांगितलंय, तर या जनसुनावणीला देखील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान। हम सब एक है, हम सब एक है। भारत माता की जय, भारत माता की जय। जान देंगे, जमीन देंगे, जान देंगे, जमीन देंगे, जान देंगे, जमीन देंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पंजाब। त्याचा उल्लेख मी करणार नाही, परंतु एक तुम्हाला सांगतोय, कोण काय कॉमेंट करतोय, कोण काय लिहितोय, कोण काय स्टेटमेंट देतोय, कोण कोणाची किती भाटगिरी करतोय, याच्याकडे आपण मुळीच लक्ष देऊ नका। जर भाटगिरी नाही केली तर त्याचं घर कसं चालणार? अतिशय कडक शब्द आहे हा, कोणाला लागलं असं तर त्याची मी माफी मागतो, परंतु आपल्यातले पिलावळ तयार केले जातात हे माझा शब्द आज तुम्ही नीट ठेवा। येणाऱ्या 2 वर्षात आणि आम्ही गांधीजीला मानणारे शेतकरी आहोत, पण गांधीजीप्रमाणे एका गालावर खाल्ल्यावर दुसरा गाल समोर नाही करणार, एवढं सुद्धा शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो। आणि भगतसिंगाच्या विचारधारेवर हा क्रांतीची लढाई लढू, जिंकू आणि या धरणाला पैनगंगेमध्ये बुडवून टाकू। जय जवान, जय किसान, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। आमदार साहेबांनी मला एक सांगतो, जनसुनावणी म्हणजे नेमकं काय असते। ज्या वेळेस एखाद्या प्रकल्पाला मुख्यमंत्र्याची अंतिम मंजुरी भेटते, त्या विभागाचा सर्वे केला जातो आणि महाराष्ट्र राज्याच्या सचिवामार्फत जनभावना ऐकून घेण्यासाठी शासनच जनसुनावणी लावते। कुठल्याही लोकप्रतिनिधीला जनसुनावणी लावा म्हणून मागणी करायची गरज नसते। हे त्यांना जरी कळत नसतं तरी मला कळते। मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कायद्याचा अभ्यास आहे। मी तुमच्या माध्यमातून आमदार महोदयांना सांगू इच्छितो, जर तुम्ही त्या जनसुनावणीमध्ये, आता आम्हाला असं कळत आहे की नोट माहूरचे लोक आणणार आहेत जनसुनावणी उधळण्यासाठी, जर तसा प्रकार आम्हाला कळणार असेल तर जनसुनावणीवर आम्ही बहिष्कार टाकू। आम्ही जनसुनावणी होऊ देणार नाही। आम्हाला धरणच नको, जनसुनावणी कशाला? आमचा प्रश्न सोपा आहे, आम्हाला धरण लागत नाही, आम्ही जनसुनावणीला येणार नाही। तुम्हीच तुमचे 4 अधिकारी बोलवा, तुम्हीच ऐका आणि तुम्हीच आम्हाला सांगा काय सांगायचं ते। विनाकारण आमच्या संयमाचा अंत बघू नका। आज आम्ही पुरानं होरपळलेले आहोत, त्याच्यासाठी काही करा। पैनगंगेला 3रा कालवा घोषित करा, पैनगंगेत पाणी सोडायला हवा ना तुम्ही, आणि तुम्ही म्हणता की पैनगंगेला कालवा घोषित करता येत नाही। अहो, कायदे हे जनतेसाठी असतात, कायद्यासाठी जनता नाही। हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे। संविधानाचं तुम्ही तुमच्या फायद्यासाठी संसदेमध्ये 4-4 वेळेस संविधानात अमेंडमेंट करता, 4-4 वेळेस कायदे बदलता आणि शेतकऱ्याला कायदे दाखवता का?
अहो तुम्हाला एक सांगतो, अवतावर उभं राहून अवताव दांड्या मोडणारी जू मोडणारी आमची औलाद आहे. तुम्ही जर आमच्या नादी लागला तर तुमचं कंबरड मोडायला वेळ लागणार नाही. गणेश उत्सवासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी कृष्णा घाटची पाहणी केली. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून पुरानंतर घाटीचे स्वच्छता युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून गणेश उत्सवापूर्वी सांगली मिरजेतील सर्व विसर्जन घाटाची स्वच्छता केली जाईल, अशी ग्वाही देखील आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि इतर अनेक अधिकारीही उपस्थित होते. पाणी पण जास्त महापालिकेच्या तर्फेनं जे काही विसर्जनसाठी घाट आहे, कृष्णमय घाट असेल, स्वामी समर्थ घाट किंवा सांगलेमाडीमध्ये 2 घाट, सगळ्यांची स्वच्छताचे काम चालू आहे. कारण आता पूर ओसरल्यानंतर आम्हाला पूर्ण घाट परिसर स्वच्छ करावा लागेल. या ठिकाणी आम्ही मूर्तीदान केंद्र पण स्थापित करणार आहोत. त्याच्यासोबतच पार्किंगची व्यवस्था आणि विसर्जनच्या चांगल्या व्यवस्था हे सगळीची कारवाई चालू आहे. स्वच्छतेसंदर्भात कृष्णमय घाट, स्वामी समर्थ घाट ह्या ठिकाणी स्वच्छतेचे काम चालू आहे. सांगलीवाडी घाटला पण स्वच्छते काम चालू आहे. त्याच्यासोबतच जे काही कुपवाड किंवा बाकी एरियाजमध्ये आम्ही कृत्रिम कुंड किंवा ह्याच्यामध्ये कुंडमध्ये विसर्जन करणार, त्याची पण स्वच्छताचे काम चालू आहे. रस्त्यावरचे खड्डे मोजवायचं काम सुरू आहे सर गणेशोत्सवापूर्वी, त्याचं काय माहिती आहे? गणेशोत्सवासाठी जे काही मुख्य रस्ते आहे कुपवाड किंवा मिरजेत किंवा सांगलीत सगळ्या ठिकाणी पॅचवर्कचं काम सुरू आहे. कारण पाऊसमुळे आम्ही डांबरच्या पॅचवर्क करू शकत नाही, परंतु WBM आणि मुरमाची पॅचवर्क करून रोडचा सुव्यवस्थित करण्याचे काम चालू आहे. गणेश भक्तांना काय आव्हान राहील तुमचं? आता 2 दिवसाचा उत्सव आहे. गणेश भक्तांना मी फक्त एवढंच म्हणेल की शासनाचे जे काही नियम आहे त्याचे पालन करा. कुठल्याही परिस्थितीत विना परवानगी तुम्ही मंडल वगैरे लावू नका आणि जे काही आपल्याला सोयी सुविधा लागेल त्याच्याबद्दल महानगरपालिकेला संपर्क करा. धारावी अंडरग्राउंड मेट्रो स्थानकात कोब्रा जातीचा पिल्लू आढळल्याने प्रवासी आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक सर्पमित्र कौशिक केनी आणि ऋषित सावंत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्पाच्या पिल्लाला सुरक्षितरित्या पकडत जंगलाच्या परिसरात सोडून दिले. नागाचा पिल्लू आहे. 2 उड्या आहेत.
डेंजर आहे. हो हो विषारी. 2 पाण्याची बाटली वगैरे का छोटीशी? पाण्याची बाटली आहे छोटी आपल्याकडे. जिबळ्या काढतोय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेरूची आवक जास्त झाल्यामुळे पेरूचे दर घसरल्याचं पाहायला मिळाले. याआधी 40 ते 50 रुपयापर्यंत मिळणारा पेरू सध्या 20 रुपयांपर्यंत मिळत आहे. सतत पडत असलेल्या पाऊस आणि मोठ्या प्रमाणात झालेली आवक यामुळे पेरूचे दर घसरले असले तरी ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. मात्र मोठा फटका व्यापाऱ्यांना बसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बाजारात दाखल होणारे पेरू संपूर्ण महाराष्ट्रातून येत असून अजून काही दिवस तर दर असेच राहतील आणि काही दिवसांनी दर पुन्हा स्थिर होतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. क्या रेट है अंकल अभी पेरू का? अभी का पेरू का रेट चालू है 20 रुपए से 35 रुपए तक. क्योंकि क्या होगा, ये पेरू अभी जरा आवक ज्यादा बढ़ गए. गणपति के लिए वो ज्यादा सब्जी थोड़ा है, इसके लिए रेट थोड़ा कम हो गया है. तो पहला रेट बढ़िया था, पहला 30, 35, 40 तक था. मगर क्या पूरा महाराष्ट्र से अभी पेरू को मंडी में आ गए हैं, इसके लिए थोड़ा रेट उसका कम हो. तो कहाँ का माल है? ये अपना महाराष्ट्र है पेरू. माल ज्यादा है कम आ रहा है? माल अभी आवक तो ज्यादा है मंडी में. तो बारिश की वजह से कुछ असर हुआ है? बारिश की वजह से अभी पिछले हफ्ते में 4-5 दिन बहुत बारिश था, इसके लिए उसके ऊपर बहुत बाजार में असर पड़ा. गिराईक भी कम था. तो कस्टमर का रिस्पांस कैसा है? मतलब कस्टमर का रिस्पांस तो अच्छा है. आपका नाम? विलास खिलारी. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीने 6 ते 7 वेतन आयोगाचा फरक मिळाला पाहिजे, वारसा हक्क तात्काळ सुरू करा या कामगारांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी 1 दिवसीय इशारा आंदोलन करण्यात आले. ह्या मागण्या पूर्ण न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशाराही या निमित्ताने संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय. या आंदोलनाला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर नेहमीच अन्याय केला जातो. अन्याय अशा पद्धतीचा आहे का मागे आम्हाला 6वा वेतन आयोग लागू केला.
लागू केल्यानंतर त्याचा फरक आपल्याला दिला नाही. आम्ही अनेक आंदोलनं केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही, ठराव घेतला असं सांगितलं जातं. आता पुन्हा 7वा वेतन आयोग लागू केला, पुन्हा फरक आमचा थांबवला आहे. तर फरक हे देतच नाही. फरक देत असताना नेहमी कारण का सांगतात का आमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. परंतु आमच्याकडे असे आता पत्र आहेत का जेव्हा आशिया साहेब इथं होते, आशिया साहेबांनी स्वतः लिहून दिलं आहे का आमची परिस्थिती आहे. तसं असतानासुद्धा हे अजूनही देत नाही. शासनाच्या GRमध्ये भले हे असो की बाबा महानगरपालिकेने आपली आर्थिक परिस्थिती बघून तो निर्णय घ्यावा, पण यांची आर्थिक परिस्थिती वर्षानुवर्षे अशीच आहे का? मग वर्षानुवर्षे आम्ही अन्याय सहन करत जायचं का? आमचाच पैसा नेमका काय लोक थांबवतात? कारण असं आहे का कित्येक भ्रष्टाचार बाहेर निघतात आहे. शिवाय ठेकेदारांची बिलं दिले जातात. फक्त कर्मचाऱ्यांचा पैसा द्यायचा राहिला का यांच्याकडे पैसा नसतो. मग तो धुलाई भत्ता असो, बकरीचा पैसा असो किंवा अनेक विषयाची 7वा वेतन आयोगाचा फरक देतच नाही. आणि आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत तो फरक घेतल्याशिवाय आमचं आंदोलन मागे राहणार नाही. त्याच्यासाठी आज एक इशारा आंदोलन आहे. पालिकेला आम्ही आज इशारा दिला आहे. हा 1 दिवसाचं आंदोलन आहे. जर महिन्याभरात जर यांनी आमच्या मागणी मान्य केली नाही किंवा आम्हाला ते फरक लागू केला नाही, काही रक्कम चालू केली नाही, आम्ही नाही बोलत की आम्हाला संपूर्ण रक्कम द्या, रक्कम मोठी आहे, परंतु दर महिन्याला काहीतरी आम्हाला त्यात द्या, जी आमची मागणी असेल तर. ती जर मागणी जर मान्य केली तर ठीक आहे, नाही तर आम्ही येत्या सणासुदीच्या दिवसामध्ये मोठं आंदोलन करणार आहे. आणि त्या आंदोलनामध्ये जर नागरी सुविधा ते बाधा निर्माण झाली, कायदा सुविधा प्रश्न निर्माण झाला, त्याला जबाबदार पालिका प्रशासन राहील. त्याच्यासाठी हा इशारा आंदोलन आहे. आज फक्त आम्ही इशारा देणार आहे, बाकी काहीच नाही. आता कर्मचाऱ्यांना आम्ही ॲक्च्युली पोलिसांना पण लिहून दिलं आहे आम्ही तर आमचे कर्मचारी आज काम बंद आंदोलन करणार नाही. आपली कामं आपलं कर्तव्य बजावून या. कारण नागरिकांचा पण आम्हाला सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. परंतु प्रशासनाने ऐकलं नाही तर पुढच्या खेपेला पुढच्या महिन्यामध्ये आम्ही काम बंद आंदोलन करू. त्यावेळेस खरोखर परिस्थिती अशी निर्माण होईल का प्रशासनाला उत्तर द्यायला लागते लोकांना. त्याच्यासाठी हा इशारा आंदोलन हा इशारा आंदोलन आम्ही आज सगळे दिवसभर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्हाला पोलिसांनी टाईम दिला आहे. आम्ही 5 वाजेपर्यंत आम्ही इथं थांबणार आहोत. सिंहगड रोडवरील राजाराम पुडान पूल वाहतुकीसाठी तयार आहे, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. हा उडान पूल वाहतुकीसाठी खुला केला जावा यासाठी आज मनसेच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो आणून मनसे पदाधिकाऱ्यांनी हा पूल त्यांच्या प्रतिकात्मक उपस्थितीत वाहतुकीसाठी खुला केला. यावेळी पोलीस आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. मनसे पदाधिकाऱ्यांनी बॅरिकेड तोडून आतमध्ये प्रवेश केलाय. त्यांची आवश्यकता वाटते.
आंदोलन करताय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर आणि व्यापारी भागात वाढलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली। अनेक गर्दीच्या परिसरात अनधिकृतपणे रस्त्यावर लावलेले स्टॉल, टपऱ्या, फळभाज्यांच्या गाड्या, फलक ह्या सर्व हटवण्यात आले। यामुळे काही विक्रेते आणि गाडीवाल्यांनी नाराजी व्यक्त करत पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली। नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने सांगितले की नागरिकांनी वारंवार सूचना करूनही अतिक्रमण हटवले जात नसल्याने ही कारवाई करण्यात आली। प्रल्हाद मधुकर कवाडे बोलतो मी। आमचा कुठलाही अतिक्रमणाला विरोध नाही आहे, पण सर्वसामान्य जनतेचा विचार करून अतिक्रमण काढावं, त्यांची व्यवस्था करून द्यावी नगरपालिकेने। शिवसाहेबांनी एवढी काळजी घ्यायची आणि धडक मोहीम राबवण्यापेक्षा आधी सूचना दिली असती सर्वांना, तर या गोष्टीचा निश्चित आणि सामान्य व्यावसायिकांना गाळे अल्पदरात उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो आणि व्यवसायाची एक सोय करून द्यावा नगरपालिकेने। सर्वसामान्य आणि हातावर रोजगार असणारे गोरगरीब व्यावसायिक जे रोडवर बसून धंदा करणारे यांना अल्पदरामध्ये गाळे उपलब्ध करून द्यावा अशी विनंती करतो शिवसाहेबांना। हो करतो। हो, मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला सिटी। आज या ठिकाणी नगरपालिकेचे सीओ साहेबांनी आम्ही अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे। कारण गावातले जे काही रस्ते आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले, फळवाले किंवा इतर व्यावसायिक आहेत यांनी अतिक्रमण केलेलं आहे। तर ज्यांनी काही बोर्ड लावले बाहेर दुकानाचे जाहिरात लावलेले आहेत, तर ह्या सर्व नागरिकांना एक व्यापारी यांना सूचना आहे की आपण अशा दुकानदारांनी त्यांचं सर्व अतिक्रमण काढून घ्यायचं आहे, रस्ता मोकळा करायचा आहे। त्याचप्रमाणे यापूर्वी नगरपालिकेने त्यांना ऑड आणि इव्हन नंबर पार्किंगसाठी ते उपलब्ध करून दिलं होतं, म्हणजे सम आणि विषम। तर त्या सम आणि विषम तारखेला ज्याप्रमाणे पार्किंग करायची आहे ती एका बाजूला सम तारखेला, दुसऱ्या बाजूला विषम तारखेला अशी पार्किंग करायची आहे। नागरिकांना रस्ते हे येण्या जाण्यासाठी मोकळे करून देण्याचे आहेत आणि जो कोणी ह्या कारवाईला जुमानणार नाही त्याच्यावर कायदेशीर रस्ता अडवल्या प्रकरणी किंवा त्यांनी रस्त्यावर केर कचरा टाकला तर सार्वजनिक उपद्रव दिला या प्रकरणी कायदेशीर गुन्हे नोंद करण्याची तजवीज ठेवली आहे। आज दिनांक 25 रोजी येवला नगर परिषद व येवला पोलीस स्टेशन अंतर्गत अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली। या अंतर्गत शहरातील मानाच्या गणपतीचे मिरवणूक मार्ग, शहरातील दाट लोकवस्त्या व भाजी मार्केट यावर कारवाई करण्यात आली। ही कारवाई करण्या अगोदर 8 दिवसापासून आम्ही आमचे नगर परिषदेचे जावळेचे वेळोवेळी नागरिकांना किंवा अतिक्रमणधारकांना सूचना देत आहेत की स्वतःहून काढून घ्या, स्वतःहून काढून घ्या। त्याला आवाहन करून 50 ते 60% लोकांनी काढलं, ज्यांनी नाही काढलं त्यांच्यावर आम्ही नगरपालिका आणि पोलीस स्टेशनतर्फे कारवाई केली। तर मी सर्व नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की ही वन ऑफ द कारवाई नाही, ही कारवाई सातत्याने सुरू राहील, शहरातल्या वेगवेगळ्या भागात सुरू राहील। तरी सर्व नागरिकांनी जर अतिक्रमण केलं असेल, रस्त्यावर काही भाजीपाला असेल तर स्वतःहून काढून घेऊन नगरपालिकेला, पोलीस स्टेशनला सहकार्य करावे। मी नागरिकांना आवाहनही करतो की आपण अशा अतिक्रमित प्रॉपर्टी मालकांकडून, व्यावसायिकांकडून
कोणत्याही प्रकारची वस्तूही खरेदी करू नये आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. लक्ष्मण हाके यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या बीडच्या गेवराई येथे दहन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी आज त्यांच्या फोटोला दूध अभिषेक केला. लक्ष्मण हाके यांनी बोलताना आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलंय. त्यामुळे विजयसिंह पंडित समर्थकांनी हाके यांच्या पुतळ्याचं दहन केले. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांच्या समर्थकांनी त्यांच्या फोटोला दूध अभिषेक केल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान यामुळे बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघ पाहायला मिळत आहे. जातीवादी आमदाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. जातीवादी आमदाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. जातीवादी आमदाराचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. ओबीसी एक चुकीचा, ओबीसी एक चुकीचा. हाके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हाके साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज आम्ही गेवराई येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर संघर्ष योद्धा ओबीसी यांचा दुग्धाभिषेक घातलेला आहे. काल काही समाजकंटकांनी आमदार पंडिताचे कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळ्याचं दहन केलं. त्यांचा आम्ही आज इथे जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांचा असंविधानिक भाषा वापरली. असंविधानिक भाषेमध्ये आमच्या हाके साहेबांवर ते बोलले, बांडगुळ वगैरे असे त्यांनी टीका केली. त्याच्यामुळं आम्ही सकल ओबीसी समाजाने इथं दुग्धाभिषेक घालून आमदार पंडितासह त्यांच्या चेलाचापाट्यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे. रायगड तालुक्यातील महाड तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून वाहन चालक आणि प्रवासी वर्गांचं या खड्ड्यातून प्रवास करताना अतोनात हाल होत आहेत. या खड्ड्याच्या समस्येवर प्रकाश टाकण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात खड्ड्यात पोहण्यासाठी स्पर्धा घेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. नगर परिषद प्रशासकीय कारभाराच्या विरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून महाड नगर परिषदेचा भोंगाळ कारभाराचा निषेध नोंदवलाय. लवकरात लवकर खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन छेडण्याचाही इशारा यावेळी देण्यात आलाय. अरे प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. दादा काय नाव तुमचं आणि नेमकं आजचं हे आंदोलन आहे ते कशासाठी होतं? माझं नाव संदीप सकपाळ, महाड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार संघटनेचे अध्यक्ष. महाडमध्ये ही क्रांतिभूमी असल्यामुळे इथं पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदारा लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले. त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे. सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी, अन्यथा पुढे मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल. काय मागणी करताय आपण? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत. आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित 2 दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे. 2 दिवस डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे. गेल्या कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार ही महाड नगर परिषद करत आहे. आम्ही ठेकेदाराला यासाठी आम्ही जबाबदार धरत नाही. ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत. हे काम आहे, ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात जे ठेकेदाराला, आमचं मागणी अशी आहे की ते पैसे सीओ कडून आणि इंजिनियर कडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे. आणि जर आमचा हेही मागणी आहे, जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या, पण आमच्या महाड शहराला असं बकाल करू नका. महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे. ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये
देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे। महाडमध्ये पर्यटक येतात, त्यांची अवस्था त्यांना धड चालता येत नाही रस्त्यावरून। तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि याची नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाड प्रशासन असेल। आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली। जोपर्यंत मला ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही असा इशाराच या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या येवल्याच्या एका माणसाचं ऐकून आम्हा मराठा समाजाच्या बांधवावर अन्याय करत आहेत, हे चुकीचं आहे। आता त्यांनी एक नवीन फंडा बाहेर काढलाय की मी त्यांच्या आईला शिव्या दिल्या आहेत। मी कधीही कुणाच्या आईला बहिणीला शिव्या दिल्या नाही आणि देणार नाही। जर दिल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। ज्यावेळी तुम्ही आमच्या आया बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारले त्यावेळेस आमच्या त्या आया बहिणी नव्हत्या का? तुमच्यावर आलं तर तुमच्या आया बहिणी आणि आमचं कोणी नाही का असा सवाल उपस्थित करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली। 27 अगस्त को मुंबई जाने का नारा दिया है, कैसी तैयारी चल रही है और आज बैठक लेके राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निशाना साधा है। नारा दिलेला आहे, मुंबईला चाललो आम्ही मागण्यासाठी। पूर्ण मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण त्याची अंमलबजावणी घेणार आहेत। सोडत नाही आता आम्ही खोटं नाटं बोलायचं आणि जिरायचं, खोटारडेपणाची वागणूक द्यायची मराठ्याला आणि पुन्हा स्वतःतले शहाणा असं दाखवायचं, ते सहन नाही होत मराठ्यांना। आता द्यायचं जीवावर आलं, मराठी करोडात मुंबईला निघाले, आता अपमान होईल ना। असून मोदी साहेब विचारू शकतात ना देवेंद्र फडणवीसला, मराठ्याचं असून आरक्षण कम नाही दिलं, मग नाचिक्की होईल ना, अपमान होईल। मग आता आईचं नाटक पुढं काही, आणि मी बोललोच नाही ना, त्याच्या आईला मी बोललोच नाही, त्याची आई तशीच आमची आई आहे, आम्ही ते सन्मान देणारे आहेत। आणि बोललो असलच कदाचित ओघात, शब्द मागे घेतला मी, माझा शब्द मागे घेतो, काय अडचण आहे? इतकं करून सुद्धा आमच्या आई बहिणी डोके फुटले तवा तू पोलीस कोण बोलला, आमच्या आई कोण नाही बोलला। किती फरक करतो तू आमच्या आई बहिणीत मराठ्याच्या त्या, म्हणजे मराठ्याला द्यायचं जीवावर आलं आरक्षण त्याला, म्हणून आता आईच्या नावाखाली करायचं। आता तर लय मराठी येणार आहे, आता मराठा सांगतो आता तर मुंबईत चलाच, याला आरक्षण द्यायचं जीवावर आलंय, नाही खोटं नाटक करायला लागलं। आता हे लबाड बोला रडकं निघाले राजकारणासाठी, राजकीय पदासाठी आई बापाचा बी बळी द्यायचा काय? आता मला कोणत्या थराला चाललाय रे? मराठा समाज की मुंबई जाने की जो तैयारी है वो आज अंतिम चरण में दिखाई दे रही है, कैसी तैयारी हुआ? नाही आता लय तयारी झाली ना, आता तर लय होणार, आता इथून पुढे राहिल्या 2 दिवसात आता तर लय होणार। तिने काहीतरी पोस्टर टाकली म्हणतात, मला माहित नाही की आईची काहीतरी बोललेलीची, मी तर ते शब्द प्रामाणिकपणानं मागे घेतला। पण आमच्या आईला मारलं तेव्हा कुठे गेलता तू? तेव्हा का नाही बोलला? झालेला हल्ला चांगला नाही, पोलिसावर केशी करा, पोलिसाला बडतर्फ करा, कब नाही मानला? त्यांना तर बढती दिली त्या हलणाऱ्या पोलिसाला, आणि केशी आमच्यावर केल्या 30 आमच्या आई बहिणीवर। तुझ्या आईवर तर केस नाही केली आम्ही, काय बोलणार? आमच्याकडे जनरल खेड्यात काय असतं, देवेंद्र फडणवीस आमच्या लोकांना कळतोय तू किती डावसाजी। आमच्याकडे जनरल बोलण्या सुद्धा शिया देऊन बोलतात खेड्यापाड्यात, त्याच्यामुळे मराठीने ओळख केला, अरे जाणून बुजून करतायत। अहो चालता बोलता माणसं मित्र एकमेकाला चालता बोलता शिवाय देतात, एकमेकाला करते चालता बोलता। ग्रामीण भागातले पोरं आम्ही शेतकऱ्यात पोरं, बोलता बोलता भाषात आपला असं भाषात बोलताना सुद्धा शिया देतात। त्याचाच इश्यू केला म्हणजे तू किती रडकाय आता मराठ्याला ओळखलं, आता तू जिरवायला लागलास। तो ह्या जीवावर आलं मराठ्याला आरक्षण द्यायचं, कारण मराठ्याचं हक्काचं आरक्षण आहे, सरकारी नोंद आहे, त्या द्यायच्या जीवावर आल्या। मग काय नाटक करायचं? तर आता आईला पुढे घातलंय, आईला आईच्या पदराच्या आड लपतो। मला वाटलं लय मर्दासारखा आहे तू। अपने मराठा समाज से अपील की है कि जाते वक्त तू काही कर, तू किती खोटा नाटा बनाव कर, तू व्हिडिओ टाक, तू सोशल मीडियावर, मी मुंबईला येणार आहे, मराठी बी येणार आहे, आरक्षण सुद्धा घेणार आहे देवेंद्र फडणवीस। आता तू किती लप कशाला बळी देतो राईचा राजकारणासाठी? तू त्या राजकारणावर लाथ मारली पाहिजे असल्या राजकारणाला। एक आखिरी सवाल, अपने मराठा समाज से अपील की है कि जब जाते वक्त 5000 पानी के टैंकर, 1000 एम्बुलेंस लेके जाए, क्या अपील रहेंगी आपकी? नाही सगळ्यांना सांगितलंय, पाण्याची तयारी करा, अँब्युलन्सची तयारी करा, सगळ्याला सांगितलं। सगळा समाज घेणार आहे, आता तर लय घेणार आहे गाड्या त्याने। आता ना तुम्हीच बातम्या काढल्या, आता तर मराठा समाज सगळ्या ताकदीनं आता तर 2-2 महिने पूर्ण एवढं घेऊन येणार आहेत। आता तर बघा एका रात्रीत किती बदल होतोय।
किती जीवावर आलं त्याचं आरक्षण द्यायचं, म्हणून ती परिस्थिती झाली. जीवावर आलं ना, आईचा मुद्दा पुढे केलाय. अरे आमच्या जनरल खेड्यापाड्यात शिवाय देते त्या एकामेकाला, एवढं समजून घ्यायचं. आम्ही राज्य तुझं आहे, तू प्रमुख आहे, आम्ही राज्याचे लेकरं आहेत. त्या राज्याच्या लेकराकडून एखादा शब्द गेला तर त्याचा इश्यू करायचा, लगेच आईची सुद्धा किंमत घालायला लागला लोकांना दाखवून. असं बोललेले कुणी दाखवेल का? आईला असं बोललंय तर कुणी दाखवेल का? फोन करून समजून सांगा. उलट असे नका बोलत जजू, लगेच सोशल मीडियाला टाकले राव. आई सुद्धा येणे समजून घ्या. महाराष्ट्रातले मराठी आरक्षण द्यायचं जीवावर आलं म्हणून स्वतःच्या आईचं सुद्धा येणे सोशल मीडियाला टाकलंय. काय पोरगा पोटी झाला मला गाड्या. 29 तारीख को अपना पेंशन जो है वो मुंबई में शुरू करने वाले हैं। इस दौरान सरकार से कुछ चर्चा या फिर सरकार से कुछ अपेक्षा है क्या? चर्चा नाही, फिरच्या नाही, काय नाही. चर्चा नाही आणि काय आरक्षण पाहिजे आणि घेणार. थँक्यू दादा. विघ्नहर्ता गणरायाचं आगमन अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपलं असून राज्यात मोठा उत्साह पाहायला मिळतोय. धुळे शहरातील बाजारपेठ देखील गणरायाच्या स्वागतासाठी सजल्या असून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्त्या बाजारात दाखल झाल्यात. त्याचप्रमाणे शाडू मातीच्या देखील गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्यात. पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या गणेश मूर्ती नागरिकांना स्थापन करण्यात यावे असे आवाहन देखील गणेश विक्रेत्यांकडून करण्यात आले. नमस्कार. फुलवाल्या चौकातील मी विजय अरुण बारी बोलतोय. आपल्याकडे 50 वर्षांची शाडू माती गणेश विक्रीची परंपरा आहे आणि लोकांना त्याची आवड पण आता हळूहळू अवेअरनेस पण येतोय की जेणेकरून याचं विसर्जन व्यवस्थित होतं. त्यामुळे लोकांना आता माहिती होते की बा आपण पीओपीच्या मूर्त्या घेतल्या नाही पाहिजे बा, कारण त्या मूर्त्या वितळत नाहीत, विरघळत नाही आणि विसर्जन होत नाही त्यांचं. आणि शाडू मातीचं एक असं आहे की पाण्यात टाकल्यानंतर पटकन विसर्जित होतात आणि कमी वेळामध्ये विसर्जन त्याचं होतं प्रामुख्याने. त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय या मूर्त्यांनाही. छोट्या मूर्तीपासून कमीत कमी 3-6 इंचापासून तर 3 फुटापर्यंतच्या मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. किमतीमध्ये थोडीफार वाढ तर होतच असते आणि यावर्षी तर चांगला प्रतिसाद आहे. धुळेकर नागरिकांना काय आवाहन करा? धुळेकर नागरिकांना हेच आवाहन करणार की बा शक्यतो शाडू मातीच्या गणपती घ्या की जेणेकरून विसर्जनाला त्याला अडचण येत नाही आपल्याला. एवढंच. आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालाय. गणेश उत्सवाच्या काळातच जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर मोर्चा देखील काढणार असून 29 तारखेला हा मोर्चा मुंबईला धडकणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे आंदोलक 28 ऑगस्टला नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आता नवी मुंबईमध्ये देखील मराठी समाज तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये मराठा समाजाच्या माध्यमातून जनजागृती रॅली देखील काढण्यात येणार आहे. मराठा समाज स्वतःच्या संविधानिक मागण्यासाठी नक्कीच आक्रमक झालेला आहे. आक्रमक झाला याचा अर्थ असा नाही की काय आम्ही कुठलीही कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यासाठी येतोय. तर आम्ही आमची हक्काच्या मागणी आणि मराठा आरक्षणासाठी येतोय. आता मागे जे काय शासनाने किंवा मुख्यमंत्र्याने आम्हाला GR दिला होता सगळे सोयरे किंवा जे आहे मराठांना एक 6 महिन्यामध्ये तो इम्प्लिमेंट होणं गरजेचं होतं, पण त्याच्यावरती काहीही झालं नाही. तर मागचे 2 वर्ष आम्ही वाट पाहिली
आणि प्रशासनाला वारंवार किंवा शासनाला मनोजदादांनी सूचना देऊन किंवा हे त्यांना मागण्या माहीत असूनही त्यांनी ते दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही पाहते की संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांना आरक्षण मिळावं हे फक्त मराठ्यांचीच भावना नाही तर इतर समाजही त्याचे पाठिंबा देतोय आणि वारंवार त्याचे व्हिडिओज किंवा हे आलेले आहेत, समाजाचे आपले पत्रव्यवहार झालेले आणि असं असूनही शासन जे आहे ते वेळ काढू धोरण घेते. आता ही काही समिती स्थापन केलेली आहे, ती समिती उपसमिती या आधीही स्थापन झालेल्या आहेत. त्यांचं कार्य काय असतं आम्हाला काहीच माहित नाहीये. आता कसं आहे की आता एकच मागणी आहे आणि तेही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण आहे. 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत, सापडल्या आहेत. जर 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या तर याचा अर्थ आहे की मराठे हे कुणबी आहेत. त्यामुळे आमची जी मागणी आहे ती रास्त आहे, कुठली असंविधानिक नाही आणि आम्हाला एससीबीसी वगैरे काही जे दिलेलं आहे ते मान्य नाही. आमची जी मागणी आहे की आम्हाला मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आम्ही घेऊन इथून माघारी जाणार आहे. म्हणजे दादा तर म्हणलेलं आहे तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा आरक्षणाचा विजय उत्सव, पण आम्ही मनोजदादा जरांगे पाटलांची अंत्ययात्रा निघू द्या की तर आम्ही निवळच हे नाही आहेत. तर आम्ही इथून विजय उत्सव किंवा विजयाचा रथ घेऊनच माघारी निघणार ह्या भावनेनेच आम्ही मुंबईत येतोय. अशी अखंड मराठा समाजाची भावना आहे महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण भारतातील मराठ्यांची भावना आहे. मी डॉक्टर अमरदीप गरड, मी मराठा संघटक आहे, शहर संघटक, सकल मराठा समाज, नवी मुंबई. छत्रपती संभाजीनगर प्लॉटच्या वादातून अख्खा कुटुंबावर हल्ला झाला. हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतरही या घटनेत आमचं नाव का घेतलं म्हणून विष्णू गवाड या व्यक्तीने प्रमोदच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे पालकमंत्री संजय शिरसाट या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले होते. ही भेट घेऊन ते माघारी फिरताच ही घटना घडली. याला त्रास देऊ शकतो तुम्ही नाटक करून ऐकतो मी. आम्ही कुस्ती बसलो किती दिवसांना हुशारी करतात तुमची असतात मग काय करणार तुम्ही आमचं धमक्या द्यायचं तुम्ही काय म्हणा तू काय म्हणून बंडो उनको ले जाओ उधर, ले जाओ उधर, ले जा. तिथे जा दुकानावर आता त्याला उचलून घेऊन जा आणि गुच्ची बसलो. नाही माझे पाहुणे मी याला मदत नाही करायची का मग उल्हासनगर MIDC रोड येथे आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. विटांनी भरलेला ट्रक अचानक ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून थेट रस्त्यालगतच्या एका घरावर जाऊन धडकलाय. जोरदार धडकेमुळे घराच्या भिंतींना मोठे तडे गेले आणि लोखंडी जिना कोसळलाय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तर घरामध्ये उपस्थित लोक योग्य वेळी सुरक्षित ठिकाणी बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळलाय.
शरीर भगवान ने पावरफुल है, उनको कुछ नहीं होता। अरे तू बुरा भला कहता रहते थे, कितना बड़ा अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.